बोलू का काय कधीपासून? सर मला सांगा, तुमचा ऍक्सिडेंट झाला तर नेमकं काय घटना घडली, पुढे घडली? काल रात्रीच्या मध्यरात्रीच्या सुमारास सुकापुरी पाट्याजवळ एक टेम्पोचा अपघात झालेला आहे, जो की बीडवरून भोकरदनला जाताना त्याचा अपघात झालेला आहे. तर ह्यामध्ये 2 लोकांचा मृत्यू आणि 5 लोक हे जखमी झालेले आहेत. त्यांचा इलाज हा उपजिल्हा रुग्णालय अंबड या ठिकाणी सुरू आहे. मृताचे नाव काय आणि मृतांमध्ये एक माता आणि त्यांची मुलगी अशा 2 जणींचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यामध्ये मातेचं नाव आहे अनुसया पुरुषोत्तम सापनार आणि मुलीचं नाव आहे अंजना परशुराम सापनार. जखमीचे नाव बाळासाहेब नाथराव सापनार, विजय नेहरकर, कृष्णा पुरुषोत्तम सापनार, बाळू शेळके, सतीश लवाटे. सर हे कुठल्या नावाने होते, काही माहिती मिळाली? हे बीड जिल्ह्यात केजवरून निघाले होते. त्यांचं मूळ पत्त्याचं आणखी तेवढं आपल्याला माहिती मिळाली नाही आम्हाला. पीएम वगैरे इथे केलं? हो, यातील अनुसया पुरुषोत्तम सापनार या मुलीचं अत्यावस्था असल्या कारणाने तिला जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आलं होतं. पण रस्त्यामध्ये तिचा मृत्यू झाल्यामुळे त्याचा इथं आपण जालना जिल्हा रुग्णालयामध्ये त्याचा आपण शवविच्छेदन केलेलं आहे. परंतु अंजना परशुराम सापनार ह्या मातेचा जागीच मृत्यू झाल्यामुळे त्यांना अंबड उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी त्यांचं शवविच्छेदन झालेलं आहे. सर आपलं नाव? मी डॉक्टर राहुल राऊत, वैद्यकीय अधिकारी गट, जिल्हा रुग्णालय जालना.